की आपला लंच टाइम झाला की मैदानाच्या आतमध्ये सामना आपण निश्चित स्वरूपात पाहू शकाल. खोपोली आणि कुडेरान या दोन संघादरम्यान एक चांगली लढत जरूर पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी हा पहिला सामना आपण पाहिला होता मोहपाडा बदलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट पिंपळोली, त्या ठिकाणी परास्त केला मोहपाडा टीमला आणि सेकंड फेरीमध्ये दाखल झाला पिंपळोली संघ. त्यानंतर नुकताच सामना आपण पाहिला खरबोई आणि कोंबळवाडी, त्या ठिकाणी परास्त केला कोंबळवाडी टीमला आणि सेकंड फेरीमध्ये दाखल झाला आपण पाहतोय खरबोई संघ. तर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी आम्ही ऋषिकेशला विनंती करू की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र संपादित करायची आपण पाहतोय. याच दरम्यान आपण पाहिलं गेलं ग्रुप ग्रामपंचायत कासगाव गावातील एक सदस्य, एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय मिथुनजी बांगारा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं गेलंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ही सामनावीराची ट्रॉफी देऊन मात्र त्याला सन्मानित केलं जाईल. आपण पाहतोय तसेच या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालं गेले सन्माननीय रहबर भुबेऱ्या, आपण पाहतोय सर्वांची लाडक्या गुड्डो गोरेगावातील एक दमदार व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं सातत्यानं पुण्याचं काम काय असतं तर सातत्यानं प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्या आम्हाला पुरवले जाते. आपण पाहतोय रहबर भुबेऱ्या, आपण पाहतोय सर्वांचे लाडके गुड्डो यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला पाण्याची पुरस्कृत केली गेली, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी सुरुवात अप्रतिम अक्षयच्या बॅटमधून हा 6 धावांसाठी शानदार तडाखा आपण पाहतोय. गोलंदाज रोहनला आपण पाहू शकाल कुडेरान टीमच्या माध्यमातून सामना अप्रतिम होईल यात मात्र शंका नाही या समोर, कारण तेवढ्याच ताकदवर संघ खोपोली संघाला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावेने डाबाची सुरुवात केली. गोलंदाज मात्र कमबॅक करेल का रोहनला आपण पाहतोय कमबॅक करणं फार गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने सुरुवात दाखवल्या पुन्हा एकदा अप्परकटचा सुंदर फटका पॉइंट रिजन मधून चेंडू थांबणार नाही, एक टप्पा घेत सीमा पार 4 धावांसाठी शानदार चौकार. रोहनला मात्र इथून अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. जर का एखादे चांगले कमबॅकिंग षटक फेकायचं असेल तर इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं अत्यंत गरजेचं असेल. आपण पाहतो अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका लॉंगॉनला गॅप भरपूर मोठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बनून राहील दर्शक, चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि तिसरा मोठा तडाखा आणि या तीन चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 14 अंकावरती. प्रत्येक चेंडू गणित मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 14 अंकावरती. अक्षय इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये फार चांगली बॅटिंग करत असताना 3 चेंडूचा समाचार घेतलाय आणि 3 चेंडूवरती एक षटकार 2 चौकाराच्या सायना तब्बल 14 अंकावरती एक जबरदस्त सुरुवात करून देत असताना पॉवर सर्कलचे षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस कॅप सर्कल रंगण तोडलंय आणि इथून मात्र पॉइंट रिजन मधून आपण पाहतोय चेंडू सीमा पार सलगचा तिसरा चौकार. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये तब्बल धावा कुठल्यात 18 आणि कमालीची बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये अक्षरशः पॉवरफुल बॅटिंग कशी असावी याचं जिवंत उदाहरण सादर करत असताना आपण पाहतोय. कारण एकट्याने 4 चेंडूचा सामना केला, पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकल्यात. मात्र गोलंदाज रोहनला इथून कमबॅक करून द्यावा लागेल. एखादा विकेट टेकिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकणं फार गरजेचं राहील. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने गोलंदाजी चालू आहे आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन त्यावरती चपराक चेंडू जाईल सीमा पार पॉइंट लेग रिजनला क्लिअर करत हा येतो बिग हिट षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या अतिशय वेगाने पुढे वाटचाल करत असताना तब्बल जाऊन पोहोचल्या 24 अंकावरती. प्रत्येक चेंडू गणित मोठा फटका आपण पाहिला, 5 चेंडूचा सामना केलाय आणि अद्यापर्यंत 24 धावा 2 षटकार 3 चौकाराच्या सहाय्याने जबरदस्त बॅटिंग करत असताना अक्षय इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडू या षटकातील आपण पाहतोय. अंतिम चेंडूवरती देखील चपराक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चचपटला आणि लगेच चेंडू सीमा पार आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि हा देखील शानदार चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने षटक क्रमांक पहिला देखील संपलाय आणि एका षटकाराच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या तब्बल आपण जर का पाहिले गेल्या 4 चौकार 2 षटकाराच्या सहाय्याने तब्बल 28 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात.
अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली अक्षयच्या माध्यमातून. अक्षयचा विचार केला गेला वैयक्तिक एकट्याने 6 चेंडूचा सामना केल्याने तब्बल 28 धावा कुठल्या, त्यामध्ये 4 चौकार राहिले आणि 2 षटकार. मैदानाच्या चौफेर बॅटिंग आपल्याला पाहायला जरूर मिळाली आपण पाहतोय. इथून स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ओमकार. अवघ्या 6 चेंडू 9 स्ट्राईक एंडवरती राहिल्या आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा अस्त्र आपण पाहतोय कुडेरान टीमच्या माध्यमातून. रोहितला आपण पाहू शकाल कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज असेल आपण पाहतोय कुडेरान टीमसाठी. एखादा कमबॅकिंग विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जर का केल्या तर निश्चित स्वरूपात एक चांगल्या वापसी पाहायला मिळेल. ज्या रीतीने मागचा सामना आपण पाहिला अतिशय 50 धावसंख्या बनवल्या आणि त्या ठिकाणी परास्त व्हावं लागले कोंबल बॅटिंगला. अपील जरूर पाहायला मिळाल्या बरोबर एष्ट्यांच्या मधोमध पायचीच्या स्वरूपात पकडल्या गेल्या आणि लेग बिफोरच्या स्वरूपात हा पहिला धक्का लागेल आपण पाहतोय कोपोली टीमला 28 या अंकावरती. स्वरूपात आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती रोहितला आपण जर का पाहिलं गेल्या आमच्या समवेत आज ब्रदर स्पोर्टचे सर्व विकीजी पारदे यांचे वर्गमित्र आणि इथून आम्हाला माहिती देत असताना फार चांगला गोलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवरती ते सिद्ध केलं आपण पाहतोय. अक्षरशः ब्रेक थ्रोची गरज होती आणि तो ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये निर्माण करून दिला. नवीन फलंदाज खोपोली टीमचा एक विस्फोटक फलंदाज कुमारला आपण पाहतो 1 डाऊन सड्या यावेळेस दाखल झालाय आणि त्याला साथ दिला अक्षय. ज्या अक्षयनं पहिल्या षटकामध्ये अहंकार माजवला. एकट्याने 6 चेंडू सामना केला, 4 चौकार 2 षटकाराच्या सायना तब्बल 28 धावा कुठल्या आपण पाहतोय आणि इथून बाबू लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात फार चांगली केली रोहितनं. इथून कमबॅकिंग षटक जर का आल्या जर का कुमार सारख्या फलंदाजाला शांत ठेवला तर निश्चित स्वरूपात एक चांगलं कमबॅकिंग षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल काय घडणार काय बिघडणार. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. BCC चिंचवल्या यांच्या संयुक्त विद्यमानानं ही दमदार स्पर्धा आपण पाहू शकाल. इथून मात्र बॅटची लिडिंग एज विकेट किपरला चकवा देत सेकंड स्लिपमध्ये थोडेसे फंबलिंग आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली गेल्या. जर का विकेट किपरनं पहिल्या आयटममध्ये चेंडू पकडला असता तर निश्चित स्वरूपात धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या असत्या. मात्र तसं घडलं नाही कारण नियतीला ते मंजूर नव्हतं आणि मिळाली एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक ऑनवरती अक्षय ज्याने जबरदस्त बॅटिंग केली आपण पाहतोय. अक्षय साठी ब्लॉक कॉलचा चेंडू आनंद कारपेंटर ऑन साईडला फटका सजवलाय. थोडीशी फंबलिंग बॅकअप सुंदर राहिला आणि तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट होईल. या सिंगलच्या सायना हळूवार गतीनं धावसंख्या पुढे घेऊन जात असताना कारण ज्या रोहितनं सुरुवात फार चांगली करून दिल्या 3 चेंडू सुरेख फेकल्यात 30 धावा पडल्यावरती जरूर लागले आपण पाहतोय. पुन्हा एकदा कुमार साठी फुल टॉस त्यावरती आक्रमण मात्र सुंदर क्षेत्ररक्षण शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतोय चेंडू अडवला जातोय आणि मिळाली फक्त एक सिंगल धाव. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय कारण गोलंदाजी कमालीची आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहिले गेले रोहितच्या माध्यमातून अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी करत असताना 4 चेंडू फेकलेत. इथून मात्र पाहावं लागेल आनंद कारपेंटर फटका सजवलाय. मिड विकेट काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. फार चांगली गोलंदाजी ज्या षटकाची अत्यंत गरज होती आपण पाहतो कुडेरान टीमला. ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देत एक विकेटचं पतन राहिलंय आणि अंतिम चेंडू देखील वेगवान चेंडूची सफर पंच आम्हाला सांगतील इटीचा डॉट चेंडू आणि अंतिम चेंडू देखील सुरेख फेकलाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना खोपोली टीम जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद असताना 32 या अंकावरती आपण पाहतोय. तर आपण पाहतोय मंचकावरती उपस्थित ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक वर्षी पाण्याची पूर्तता केली जाते आपण पाहतोय. पुण्याचं काम खऱ्या अर्थाने काय असतं तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय सन्माननीय रहबार भुबेऱ्या अर्थातच आमचे सर्वांचे लाडके गुड्डो गोरेगाव गावातील एक दमदार व्यक्तिमत्व त्यांचा या ठिकाणी शुभ सत्कार आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय मी त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपण पाहतोय सातत्याने आपण पाहिलं गेलं टेनिस क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या सातत्याने प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले जाते. आपण पाहतोय आपल्या सर्वांचे लाडके गुड्डो आपण पाहतोय आदरणीय रहबार भुबेरे साहेबांचे या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान आपण पाहू शकाल. मायेची उबदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पुण्याचं काम काय असतं तर निश्चित स्वरूपात पाण्याची पूर्तता सातत्याने प्रत्येक वर्षी या स्पर्धेला आम्हाला त्यांच्या माध्यमातून दिली जाते. आपण पाहतो त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. निश्चित स्वरूपात आपण पाहतो मंचकावरती. तसेच आपण पाहतो यानंतर पुढील शुभ सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सातत्याने आपण पाहिलं गेला एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय
मिथुनजी बांगारा कासगाव गावातील एक दमदार व्यक्तिमत्व ग्रुप ग्रामपंचायत कासगावचे सदस्य होण्याचं त्यांना भाग्य लाभला। त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल। आपण पाहतोय सातत्याने क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमाखातील या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहिली आहे। कासगाव गावातील ज्यांना सदस्य होण्याचं भाग्य लाभलं आपण पाहतोय एक दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य मिथुनजी बांगारा या साहेबांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावरती। निश्चित स्वरूपात महाराष्ट्राची परंपरा जपत असताना महाराष्ट्राचे अलंकार आपण पाहिलं गेला आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय। आलेल्या सर्व अतिथी प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी शब्द सुमनाना मनपूर्वक सहर्ष स्वागत व्यक्त करून आपण पाहतोय। सामना देखील भरपूर महत्त्वाचा आहे। जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाज आपण पाहतोय चांगोला आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलं अक्षय या फलंदाजांना। काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये संघाचा प्रमुख ट्रम्प कार्ड म्हणून का ओळखले जातं आज खऱ्या अर्थानं कमालीची बॅटिंग केली। एकट्याचा विचार केला गेला 9 चेंडूमध्ये तब्बल 36 धावांवरती एक नाबाद खेळी करत असताना अप्रतिम आपण पाहतोय। पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन त्यावरती आक्रमण हा सलगचा दुसरा बॅक टू बॅक बिग हिट षटकार आणि 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या अतिशय वेगाने पुढे वाटचाल करत असताना जाऊन पोहोचले तब्बल आपण जर का पाहिले गेला यावेळेस 44 अंकावरती आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अक्षयचा आपण जर का विचार केला गेला प्रत्येक चेंडू गणित आक्रमण केले जाते 10 चेंडू आणि तब्बल 42 धावेंवरती एक जबरदस्त बॅटिंग करत असताना इथून पाहावं लागेल अप्पर कटचा सुंदर फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू जाईल आपण पाहतो पाणी क्षेत्रामधून 4 धावेंसाठी हा शानदार चौकार। तसेच आपण पाहतो याच दरम्यान आपण जर का पाहिलं गेला सन्मान्य भरत गावंडा पोलीस पाटील चिंचवलीचे एक दमदार व्यक्तिमत्व यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय। त्यांना देखील विनंती करेन की या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल। आपल्या गावाची आपल्या सन्मानाची आपल्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि या ठिकाणी आगमन झालं आपण पाहतोय चिंचवली गावातील ज्यांना पोलीस पाटील होण्याचा भाग्य लाभला आपण पाहतोय सन्मान्य भरतजी गावंडा या साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय। त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपल्या मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय मंचावरती येऊन मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आपण पाहतोय। जाऊया मॅचच्या दिशेने मॅच देखील भरपूर महत्त्वाची ज्या ठिकाणी अक्षयना अहंकार माजवला मैदानाच्या आतमध्ये संघाची टोटल धावसंख्या सांघिक अर्धशतक 50 धावा दापटल्यावरती लागल्या गेल्यात आपण पाहतोय खोपोली टीमच्या माध्यमातून। यावेळेस मात्र कमालीचा फटका पांडले ग्रिजन मधून चेंडूला फेकून दिलाय 4 धावांसाठी कुमारच्या बॅट मधून हा शानदार चौकार। सायाने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली तब्बल 54 अंकावरती अक्षयचा वैयक्तिक खेळ आपण पाहिला 12 चेंडू आणि 47 अंकावरती खेळ करत असताना पुन्हा एकदा या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल कारण अद्यापर्यंत 12 चेंडू आणि 47 धावा आपण पाहतोय। दुसऱ्या दिवसामध्ये सुरेश उगडे धामणे टीमचा त्याच्या नावावरती अर्धशतक पाहिला आणि आपण पाहिला पहिला सामना विनायक गोरेच्या नावावरती अर्धशतक आपण पाहिला आणि इथून पाहावं लागेल अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती अक्षय हा फलंदाज आपण पाहतो ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला गेलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना खोपोली टीम जाऊन पोहोचल्या 1 गडी बाद असताना 54 अंकावरती। चिंचवली गावातील ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते जर का आपण आला असतील तर या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल। आपल्या गावाची आपल्या अस्मिताची ही स्पर्धा आपण पाहतोय बीसीसी चिंचवली चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल। जर का आपण मॅचचा आनंद घेत असतील चिंचवली गावातील ग्रामस्थ मंडळ ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ता आपण पाहिले गेल्या सामाजिक कार्यकर्त्या जर का आले असतील तर मंचावरती येऊन स्थान पण व्हायचंय। आपलं देखील या स्पर्धेमध्ये आपल्या गावाच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल। अंतिम षटकाला सुरुवात इथून बॅटची टॉप एज इथून जेलसाठी प्रयत्न करणं फार गरजेचं होतं मात्र तसं घडलं नाही। गोलंदाज आपण पाहतो अरुणला अपकमिंग यंगस्टार गोलंदाज आपण पाहतो कुडीरान टीमच्या माध्यमातून 3 षटकामध्ये 54 धावा दापटल्यावरती लागले गेले। अक्षयचा वैयक्तिक खेळ पाहिला 13 चेंडूमध्ये 47 अंकावरती खेळ करत असताना अवघ्या 3 धावांपासून मात्र लांब असेल आपण पाहतोय मात्र पाहावं लागेल अर्धशतक लगावेल का। इथून लाईन पावली जाईल पंच आम्हाला इशारा करता 80चा नोट चेंडू इथून पाहिला गेला पॉपिंग क्रीजच्या थोडंसं चेंडू बाहेर फेकलाय गोलंदाजांना आणि इथून मात्र गोलंदाजाला दंडित केले जाते। पुढचा चेंडू फ्रीड असेल एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल अर्थातच 50+ धावसंख्या जागली गेली आपण पाहतो 55 धावा। इथून पाहावं लागेल शॉर्ट टॉप लेन आणि या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक यावेळेस मात्र ठोकले जाते अक्षयच्या बॅटमधून
यावेळेस कमालीची बॅटिंग. अक्षयला विनंती असेल एकदा बॅट उंचावून प्रेक्षक वर्गांच्या मानवंदना स्वीकारायची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीची बॅटिंग आपण पाहिली अक्षयच्या माध्यमातून. तब्बल 15 चेंडूमध्ये 53 वरती नाबाद खेळी करत असताना संघाची टोटल धावसंख्या 61 या अंकावरती. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने तोडफोड बॅटिंग. मैदानाच्या चौफेर इथून आज सलगचा दुसरा लॉंगनला क्लिअर करत 6 धावांसाठी हा विकेट षटकार. अप्रतिम बॅटिंग केली जाते अक्षयच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत 16 चेंडूने तब्बल 59 अंकावरती प्रेक्षक वर्गांची अक्षरशः मन जिंकली जातात आपण पाहतोय. पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा मात्र तिसरा येईल का यावेळेस पाहावं लागेल. आणि सलगचा हा तिसरा. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या माध्यमातून. आणि 6 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 73 अंकावरती. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले स्पर्धेतील हायएस्ट स्कोर राहिला 79 धाबेचा. मात्र हायएस्ट स्कोर इथून मात्र तोडला जाईल का हे देखील पाहावं लागेल. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र चौथा पाहावं लागेल. फ्लॅट 6 इथून मात्र पाहिला जाईल. आणि कमालीचा फटका. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सलग 4 चेंडूवरती 4 षटकार. अक्षयचा वैयक्तिक विचार केला गेला आपण अद्यापर्यंत 18 चेंडूने तब्बल 71 या धावसंख्येवरती नाबाद खेळी करत असताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीची बॅटिंग. अंतिम टार्गेट सेट बॉल 79 धावा दापटल्यावरती. आणि अंतिम चेंडूवरती देखील सलगचा 5वा कमालीची बॅटिंग. 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकलेत. आणि इथून मात्र पहिल्या हाफचा खेळ समाप्त झालाय. आणि इथून आपण जर का पाहिलं गेल्या पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना अक्षयला इथून मात्र पुन्हा एकदा विनंती करेन की प्रेक्षक वर्गांची मानवंदना स्वीकारण्यासाठी बॅट उंच व्हायची आहे. ज्याने वैयक्तिक खेळ पाहिला ऑन स्क्रीनवरती आपण पाहतो 19 चेंडूमध्ये तब्बल 77 धावा कुठल्या गेल्या. वैयक्तिक खेळचा आपण विचार केला गेला त्याच्या बॅटमधून 9 षटकार पाहिले आणि 5 चौकार. कमालीची बॅटिंग आपण पाहिली तब्बल 19 चेंडूमध्ये 77 धावा. अप्रतिम बॅटिंग केल्या. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या आपण पाहिले गेल्या तब्बल धावा बनले गेल्यात 85 आणि येणारे 24 चेंडू आणि आव्हान असेल 86 धावसंख्येचा आपण पाहतोय. सामना पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळेल बीसीजी चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट 11 स्टार खांदा. दोन्ही टीमसाठी विनंती असेल की टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आपण पाहतोय. तसेच आपण पाहतोय सन्मान्य राजू गाभंडे साहेबांना देखील विनंती असेल की मंचकावरती येऊन मात्र स्थान पण नवायचं आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या हाफ मध्ये 85 धावेचा एक हायएस्ट स्कोर या स्पर्धेतील राखला गेला. आपण पाहतो खोपोली टीमनं केलेली कमालीची बॅटिंग. अक्षयने तब्बल 77 धावा एकट्याने कुठल्या नाबाद इनिंग. सलग 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकल्या. या स्पर्धेमध्ये एक नवीन इतिहास रचला आणि अंतिम सामना देखील आपल्याला अप्रतिम पाहायला मिळेल. एका बाजूला बीसीजी चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट 11 स्टार खांदा. एक चांगली लढत जरूर पाहायला मिळेल. मी तुर्तास थांबतो कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. बीसीजी चिंचवली आयोजित बीसीजी चिंचवली चषक 2025चा हे शानदार पर्व. धन्यवाद. संपर्क साधा. एक मॅच साठी सहकार्य करायचं बघा आयोजकांना. एक मॅच साठी फक्त पंचांचं काम करायचं आपण प्लीज. चला सन्माननीय भरत गावंडा यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल बघा. विनंती करते या गावचे आदरणीय व्यक्ती त्यांच्या माध्यमातून शेवटचा अंतिम सामना. एका साईडला बीसीसी चिंचवली त्यांच्या विरोधात 11 स्टार खांदा संघ. आपण टॉस करण्यासाठी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि ते टॉस केला जातो मान्यवरांच्या हातून. आजच्या दिवसामधला शेवटचा सामना ऑन द टॉस. ऑन द टॉस. टॉस लागलाय चिंचवली संघाच्या बाजूनं.
BCC चिंचवली संघ डिसिजन काय असणार तुमचा? फिल्डिंग फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खांदा संघाला बॅटिंग करायचे, रेडी राहा या नंतर या सामन्यानंतर. आणि त्याच नंतर दोन खेळाडू मैदानामध्ये जाताना पाहताय तुम्ही. कुडीरान संघ विचार केला, भलं मोठं लक्ष ठेवलंय तुम्हाला. तब्बल 85 धावा बनल्यात 24 चेंडूमध्ये. इतिहासामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मी एवढ्या धावा बघतोय. आणि जी केलेली कमालीची फटकेबाजी अक्षय, जबरदस्त बॅटिंग. अगदी 4 ओव्हरमध्ये 85 धावा ठोकल्या बघा. आणि त्याच नंतर अक्षयने वैयक्तिक खेळी जबरदस्त राहिले गेले. त्याच्या बॅटमधनं 9 षटकार बघितले, सलग 5 बॉल 5 षटकार बघितले. मार्कवरती गोलंदाज सज्ज. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. कुडरांग ऑन स्ट्राईक वरती, विजय वाघ नॉन स्ट्राईक विजय शेत. पहिला बॉल कुमारचा अगदी यष्ट्या वाचल्या गेल्या, परंतु लाईन खराब. पंचांचा इशाराला यस इट इज अ वाईड बॉल. एका अतिरिक्त धावेने संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. एक धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण कुडीरान संघाची. एक धावफलकावरती 85 धावा बनवायच्या तुम्हाला. फटका बसलाय लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची चुकी अजिबात होणार नाही. सहजरित्या झेल पकडलाय, संपलाय. पहिला गडी बाद झालाय कुडीरान संघाचा. बघा चावी कुणाची जर हरवली असेल तर या आपण व्यासपीठावरती आणि घेऊन जायचे बघा. कुणाची चावी हरवली असेल तर आयोजकांना मिळाली बघा. घराची चावी असेल कदाचित, गाडीची नाहीये बघा. पहिला गडी बाद झालाय कुडीरान संघाचा. खेळाडू पाहतोय आपण. विचार केला तर विजय वाघ बाद झालाय. आणि त्याच नंतर आता नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये, विजय कडाळे. पहिला बॉल वाईड. एक धावसंख्या धावफलकावरती लागली. फुलटॉस बॉल होता अगदी. आणि त्याच नंतर बाद झाला. लॉंग ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कोपोली टीमचा विचार केला तर कुमार एक सारखा चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू. आणि त्याच नंतर अक्षयने जी केलेली कमालीची फटकेबाजी भरपूर काही सांगून जाईल. या स्पर्धेमध्ये खरं तर नाव घेतलं जाईल अक्षय म्हणून. फार चांगला खेळ राहिला, अगदी नाव चर्चेमध्ये सोडलं. या स्पर्धेमध्ये अक्षयनं ब्लॉक मध्ये बॉल फेकला यावेळेस अगदी जड मध्ये, परंतु यष्ट्या वाकवल्या बघा. यस पंचांचं फिंगर. बॅक टू बॅक दुसरा हादरा लागलाय कुडीरान संघाचा खेळाडू होईल विजय कडाळी. बॅक टू द डगआउट. थँक्यू. 2 बॉल 2 विकेट ऑन हॅट्रिक बॉल कुमारसाठी असणार बघा. ओव्हर द विकेट टाकण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती चांगोला पाहतोय आपण. यावेळेस अपील जोरदार केले, परंतु चेंडू उसळी प्राप्त झाले बघा चेंडूला. आणि त्याच नंतर पंचाने अपील फेटाळली लावले बघा. त्याच नंतर डॉट बॉल पाहायला मिळालाय. ज्या प्रकारची फलंदाजी केली अक्षयनं, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. विचार केला आदिवासी समाजामध्ये पहिल्यांदा एवढी इनिंग चांगली पाहायला मिळाले, ती बॅटिंग पाहायला मिळाले कोपोली संघाकडनं अक्षय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली फर्स्ट इनिंग मध्ये. कुडीरान संघाला धावांचा भलं मोठं लक्ष ठेवलंय बघा. आणि गोलंदाजी अगदी तिकड मारा पाहायला मिळते खेळपट्टीवरती कुमारकडनं. विचार केला आतापर्यंत गोलंदाजानं जबरदस्त 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये फक्त अतिरिक्त धावेनं संघाचं खातं अकाउंट ओपन झालं. आणि त्याच नंतर संघाचे 2 प्रमुख खेळाडू बाद झालेत. कुडीरान संघ एक धावसंख्या 2 गडी बाद. फटका यावेळेस चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत चेंडू आदळला जातोय भूमीला. आणि त्याच नंतर 2 धावेचा प्रयत्न सफल ठरला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने काही फरक पडणार नाहीये कोपोली संघाला. विचार केला 3 धावा धावफलकावरती लागल्या. 2 गडी बाद कुडीरान संघ. शेवटचा अंतिम बॉल P1 षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज कुमारला पाहतोय. अगदी कव्हर डायचा फटका. जबरदस्त नजाकत दाखवली या फटक्यानं. अगदी सुईमधून धागा ओवल्यासारखा फटका पाहायला मिळाला. शेवटच्या अंतिम बॉल वरती आलाय. चांगोच्या बॅटमधला पहिला दमदार चौकार. षटक क्रमांक पहिला समाप्तीनंतर धावसंख्या पाहताय तुम्ही 2 गडी बाद. कुडीरान संघाची धावसंख्या 7.